नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर। तर यामध्ये मित्रांनो, अखिल भारतीय किंमत निर्देशांकानुसार महागाई भत्ता म्हणजे AICPI थकबाकीसह असा दावा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने केला आहे। आता ती मागणी राज्य सरकार पूर्ण करणार। केंद्रातील कर्मचाऱ्यांना मिळणारा 50% महागाई भत्ता त्यांच्यासाठी एकूण 9 भत्ते वाढवण्यात आले आहेत। मग हे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना का मिळणार नाही? त्यांना केंद्रीय दराने DA देखील भरावा लागेल। राज्यात 7वा वेतन आयोग लागू होणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, महागाई भत्ता आणि इतर सर्व भत्ते येत्या 6 महिन्यात निकाली काढण्यात यावेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे। दरम्यान राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईजने सांगितले की दुर्दैवाने DAचे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे। हे प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेले नाही, तसेच राज्य कर्मचाऱ्यांना वंचित ठेवले जात आहे। त्यामुळे यावेळी महागड्या भत्त्याचे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयात आले। उच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे की जे कर्मचारी आपल्या कंपनीतील पगार किंवा अन्य कोणत्याही बाबीबाबत असमाधानी आहेत, त्यांच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे सदैव खुले आहेत। संस्थांनी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे। खटल्याच्या सुनावणीनुसार 1 जानेवारी 2018 पासून संस्थेतील कर्मचारी आणि सेवानिवृत्त लोकांना 7व्या वेतन आयोगांतर्गत वेतन आणि महागाई भत्ता द्यावा लागणार आहे। त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 50% DA मिळणार आहे। दुर्दैवाने असे होत नाही। हे मूळ मुंबई उच्च न्यायालयाने गोवा औद्योगिक विकास महामंडळाला दिलेले निर्देश होते। या संस्थेतील कर्मचाऱ्यांना थकबाकीसाठी हैराण केले होते, त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली। दुसरीकडे एजन्सीने 21 जून 2023 रोजी एक अधिसूचना जारी केली की प्रकरण प्रलंबित असल्यामुळे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगांतर्गत पगार आणि निवृत्ती वेतन दिले जाणार नाही। त्यानंतर या प्रकरणाला आणखी जोर आला। अखेर मुंबई न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।